अकोल्यातील त्या अविवाहित तरुणाच्या लग्नासाठी बुलढाण्यातील मानस फाउंडेशनचा पुढाकार. तरुणाच्या लग्नाची मानस फाउंडेशनने स्वीकारली जबाबदारी. लग्न जुळवून देण्यासंदर्भात सदर तरुणाने शरद पवारांना दिले होते पत्र. लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने उद्विग्न झालेल्या अकोल्यातील एका तरुणाने शरद पवारांकडे आपलं लग्न जुळवून देण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्याची बातमी पुढारी न्यूजने दाखवताच बुलढाण्यातील मानस फाउंडेशनने सदर तरुणाच्या लग्नाची जबाबदारी घेतली आहे. मानस फाउंडेशन अनेक वर्षापासून विधवा, परित्यक्ता, एकल महिलांच्या पुनर्विवाह आणि रोजगारासंदर्भात चळवळ राबवत आहे आणि या तरुणांसोबत मानस फाउंडेशनने संपर्क केला असून येत्या 2 दिवसांमध्ये त्याच्या घरी जाऊन त्याला योग्य ते स्थळ सुचवले जाणार आहे आणि त्याच्या लग्नापर्यंतचे सर्व सोपस्कार पार पाडण्यासाठी मानस फाउंडेशन पुढाकार घेणार आहे. लग्न जुळवून देतो, लग्न लावून देतो आणि त्याला जे आहे संसार बाटली पण आम्ही देतो. आमचं असं खरं म्हणजे आम्ही ही बातमी ऐकल्यानंतर आम्हालाही या प्रश्नाची जी आहे ती खूप गंभीरता कळाली. गेल्या 2 वर्षापासून आम्ही एकल महिला सन्मान चळवळीच्या अंतर्गत मानस फाउंडेशनच्या वतीने हेच काम आम्ही करत आहोत आणि म्हणून या मुलांचं सुद्धा आपण त्याला सुद्धा त्याचे लग्न जुळवून देण्यासाठी आपण मदत करू शकतो. या उद्देशाने आम्ही त्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की आम्ही विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता ज्या महिला आहेत त्या महिलांसोबत त्या महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी आम्ही काम करतोय. तुमची इच्छा असेल तर आम्ही निश्चितपणे तुम्हाला ते त्या महिलांचं हे करून घेतो. आणि त्यांनी सुद्धा थोडासा त्यात होकार दर्शवला. त्यांचा होकार आला आणखी की आम्ही 1-2 दिवसात त्यांच्याकडे जाणार आणि त्यांना आमच्याकडे ज्या महिला आहेत त्यांची सगळे त्यांना दाखवणार आणि मग त्यातून जे पुढे होईल ते निश्चितपणे होईल.